किती छान तुम्ही नाव दिलंय, टायनी टेल्स. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी. हे नाव कसं काय आलं तुमच्या दोघांचं? आपण काय करतो, आजही आम्ही आलो तर आमची गोष्ट सांगायला आलो. नाटक करतो म्हणजे एखादी गोष्ट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि त्या लहान लहान गोष्टी त्यांच्याकडून सुद्धा मिळत असतात. असं नाही की आम्हीच फक्त सांगत आहोत, आम्हीच फक्त परफॉर्म करत आहोत. जेव्हा नाटक सादर करायला एखाद्या गावामध्ये जातो तेव्हा गावातला एखादा व्यक्ती आम्हाला गाणं म्हणून दाखवतो. हेच तर आमचं देवाणघेवाण अशाच पद्धतीने होतं. त्यामुळे गाण्यांचा साठा वाढतो. तर या गोष्टीचं नाव टायनी टेल्स थिएटर कंपनी खरं प्रतीक्षालाच सुचलं, कारण की या लहान लहान गोष्टी घेऊनच आम्ही निघणार होतो अख्खी गावं फिरण्यासाठी, जेव्हा आम्ही गोष्टरंग कडून निघालो तेव्हा. पण आता ना आम्ही सगळे जनरली जे नाटक बघायला जातो ते आत्ता आपण जसे बसलो त्या थिएटर मधलं नाटक बघायला जातो. जे एक व्यावसायिक नाटक असतं. कधी कधी आम्ही जातो ते एक एक्सपेरिमेंटल थिएटर, पण तरीही ती अशा तऱ्हेच्या थिएटरचीच एक वेगळी आवृत्ती असते. बरोबर. तुम्ही मात्र या नाटकाकडे किंवा थिएटरकडे वेगळं काय बघता? हे तुम्ही कुठे कुठे प्रयोग करता? आम्ही हे नाटक घेऊन बाहेर फिरतो. म्हणजे फक्त नाट्यगृहात प्रयोग करत नाही, तर नाट्यगृहाच्या बाहेरही प्रयोग करतो वेगवेगळ्या जागांमध्ये. म्हणजे आम्ही याचे प्रयोग देवळांमध्ये केलेत, रस्त्यावर केलेले आहेत, झाडाखाली केलेले आहेत, ग्राउंडवर केलेले आहेत, गच्चीत केलेले आहेत, अंगणात केलेले आहेत. बर. तर वेगवेगळ्या ठिकाणी याचे प्रयोग होत राहतात. म्हणजे ती जागा तेवढ्या वेळासाठी रंगमंच बनते किंवा अवकाश बनते. तुमच्या आयुष्यात नाटक नक्की कधी शिरलं? लहानपणी कोळीवाड्यात वाढलेलो आहे, तर आजूबाजूला कोळीणी असायच्या आणि गाणी खूप होती माझ्या आजूबाजूला. पण आमच्या घरामध्ये असं काही शिक्षणाचं वातावरण नाही. म्हणजे माझा भाऊ हा पहिल्यांदा कॉलेजमध्ये गेलेला व्यक्ती आहे. म्हणजे मग असं काही माझ्या वाढदिवसाला कोणीतरी पुस्तकच आणून दिलंय आणि मी वाचलंय, काहीच वाचलं नव्हतं तोपर्यंत. जोपर्यंत ललित कला केंद्रात आलं तोपर्यंत काही वाचलं सुद्धा नव्हतं. लहानपणी कोळीवाडा असल्यामुळे मी सतत गाणी ऐकत होतो आणि मला गाणी गायला तेव्हा पण आवडत होती. मग ती गाणी ऐकायचो, घरी गाऊन दाखवायचो. पण नाटक करावं असं मला कधीच वाटलं नव्हतं. जेव्हा कॉलेजमध्ये गेलो, प्रगती कॉलेजला, आणि माझं शिक्षण काही नीट होत नव्हतं. इंग्रजी तर ती भाषा तर माझी तयार झालीच नव्हती. मराठी पण तितकी चांगली माझी झाली नव्हती. जेव्हा कॉलेजमध्ये गेलो तेव्हा मला असं झालं की अरे यार, मला काही शिक्षण जमत नाहीये. आणि मला माझ्या मराठीच्या प्राध्यापिका आल्या आणि त्या म्हणाल्या, तुझं शिक्षण काही नीट होत नाहीये, पण एक हा उतार आहे तो पाठ कर आणि आपलं आता 12वीचं संपणारे वर्ष तू सादर कर. आणि मला दिलं वराड निघाला लंडनलाचा एक उतार. मला काहीच माहिती नव्हतं हे काय नाटक आहे, काय आहे बाबा. आणि मी ते पाठ केलं आणि मी बसलो. अख्खं कॉलेज होतं आणि मी पहिल्यांदा आवाज दिला, काय पाहुणं. आणि जे म्युझिक ऑपरेटरवाले दादा होते ना, त्यांनी माझाच आवाज 4 वेळा दिला. आणि मी माझाच आवाज ऐकल्यानंतर असं झालं, अरे हे काय झालं. आणि लोक हसायला लागली. आणि मला झालं, अरे यार, आयुष्यात मला कधीच कोणी इतकं स्थान दिलं नव्हतं किंवा कोणी माझ्यावर इतकं असं बोट दाखवलं नव्हतं की अरे हा व्यक्ती आहे. आणि मग सगळे माझे मित्रमंडळी वाढायला लागले की अरे ह्याने ना तिथे ते केलं होतं. मग कॉलेज संपल्यानंतर पण कुठे चहाच्या टपरीवर गेलो तर अरे ते करून दाखव ना. मग ते बोलायला लागले, तू जे करतोय ना ते सोलो आहे. सोलो म्हणजे आता मी एकटा करतोय तर ते सोलोच असणार. मला काही त्याच्यातले ठोकताळे माहिती नव्हते. मग माझ्या मॅम म्हणाल्या की तुला एकांकिका स्पर्धांमध्ये जाता येईल. जोशी बिडेकर नावाचं कॉलेज आहे, तिथे ऍडमिशन घे, तिथे तुला एकांकिका स्पर्धांमध्ये जाता येईल. मी आईला म्हणतोय मला जोशी बेडेकर मध्ये ऍडमिशन घ्यायचंय. एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये कशाला ऍडमिशन घ्यायचंय तुला. आता जोशी बेडेकर मध्ये बघितलं तर तिथे आर्ट, कॉमर्स, सायन्स आहेच, पण मला टक्के इतके धन्य होते की मला तिथे ऍडमिशन मिळेल का काय माहिती होतं. तर मी माझ्या बाबांना म्हटलं मला करायचंय. ते म्हणले बँकिंग कर. म्हटलं मी बँकिंग पण करेल. आणि मग मी तिथे फॉर्म भरला आणि 6 महिने झाले आम्हाला नाटकाची अनाउन्समेंटच नाही झाली. आई ग, मी तुला खरंच वर्गात बसायला लागलो आणि मला अभ्यास करायला लागला. हसू नका. मी असा कोट घालून असं ते ब्ल्यू ब्लेझर दिले गरमीमध्ये, ते इंग्रजी काय बोलतात त्या बाई मला काहीच कळेना. 6 महिन्यानंतर आणि पहिली सेमिस्टर मी पास झालो इंग्रजी मधली. वा. आणि मी ठाणे जनता सहकारी बँकेमध्ये क्लार्क, म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही थोडा वेळ कामासाठी जाऊ शकता. मी ठाणे जनतामध्ये काम करत बसलोय. मी म्हटलं मी नाटकासाठी आलो होतो, हे काय चालू झालंय. आणि 6 महिन्यानंतर नोटीस आली, एकांकिका स्पर्धेसाठी मुलं हवीत. मी म्हणले ह्याच्यासाठी आलो होतो मी. आणि मी लगेच स्पर्धेसाठी तिथे गेलो तर तिथे एक दिग्दर्शक बसला होता आणि मग माझी जर्नी सुरू झाली.
मी कोल्हापूरची आहे, त्यामुळे माझ्या आजूबाजूला सिनेमा नाटकाचं वातावरण खूप लहानपणापासून होतं. म्हणजे मी जिथे राहते तिथे मागे शालिनी स्टुडिओ होता. तिथे लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि या सगळ्यांचे सिनेमे शूट व्हायचे. तर मी लहानपणी ते बघायचे शूट. कारण आमच्याच घराच्या आजूबाजूला ते सगळं शूट व्हायचं. पण मी 6वीत होते तेव्हा माझे बाबा वारले. आणि मग ते चाइल्ड डिप्रेशन, म्हणजे तो शब्द आता कळला, पण तेव्हा तसं झालं होतं. मी त्या डिप्रेशनच्या पिरियडमध्ये होते लहान असताना, 6वीत असताना. तर त्या काळात काय करायचं आईला कळत नव्हतं. आणि आम्ही तिघीच होतो, मी, माझी आई आणि अगदी छोटी बहीण. तर याच्यात काय करायचं, तर माझी एक मैत्रीण नाटक करायला जायची. तर तिच्या बाबांनी आईला सांगितलं की तुम्ही माझ्याबरोबर तुमच्या मुलीला पाठवा, मी जबाबदारी घेतो तिची, मी रोज तिला सोडत जाईन, आणत जाईन आणि माझी पण मुलगी सोबतच आहे, तर मी त्या दोघींचं येणं जाणं करेन. मग आईने मला नाटक करायला सोडलं आणि मग मी तिथे नंतर खूप बदलत गेले आणि हं. ते पुढे होत हा, राहिलं. आता पण नाटकामध्ये शिक्षण घ्यावं हा. हा विचार कसा आणि कधी आला, म्हणजे तूही सांग आणि नंतर तूही सांग. तर माहीतच नव्हतं मुळात की नाटकात शिक्षण असतं. 11वी-12वी सायन्समध्ये केली आणि मी त्यानंतर पॅरामेडिकलला ऍडमिशन घेणार होते. म्हणजे झालं होतं, थोडेफार पैसे पण भरले होते बेळगावच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये. आणि मग ते करत असताना मी तेव्हा सुट्ट्या सुरू होत्या, तर तेव्हा काहीतरी वेगळं सर्च करत असताना ललित कला केंद्राची वेबसाईट आली. आणि मग तेव्हा मला कळलं की ललित कला केंद्र नावाचं काहीतरी आहे. आणि मग मी शोधलं तर तिथे मुक्ता बर्वे शिकली आहे. मला आत्ताही आवडते, तेव्हाही आवडायची मुक्ता बर्वे. तर मग मी तिचे व्हिडिओ बघितले आणि तिनं त्याच्यात सांगितलं होतं की मी ललित कला केंद्रात शिकले, मी नाटक शिकले. आणि मग मी आईला सांगितलं की असं काहीतरी आहे ज्याच्यात आपण शिक्षण घेऊ शकतो. तर मी जेव्हा सर्च केलं तेव्हा त्याच्यात होतं की 10च मुलं निवडतात एका बॅचला. तर त्यामुळे आईचंही असं होतं की हिचं काही सिलेक्शन होणार नाहीये, आपण काय देऊन बघूया, उगाच हे नको. तर ते दिलं आणि मग सिलेक्शन झालं. आणि मग त्यानंतर खूप मोठं होतं की आता काय करायचं, इथे तर पैसे भरलेत आणि इथे सिलेक्शन पण झालंय. पण मग मी तेव्हा सांगितलं आईला आणि आईने पण खरंच खूप सपोर्ट केला की ठीक आहे, तू जा, तुला वाटतंय तर. तर अशा तर पद्धती. तू आलीस, तुझं ते 6 महिने मी पास झालो, नंतर मी फेल झालो आणि सलग 3 वर्ष फेल झालो. आणि घरी माहितीच नव्हतं की मी 3 वर्ष फेल झालोय. घरी वाटत होतं मी 3ऱ्या वर्षाला गेलोय, पण मी पहिल्या वर्षालाच होतो. पण मी 3 वर्ष एकांकिका स्पर्धा करत होतो आणि मी 3 वर्ष दौरे करत होतो. तर आम्हाला एक सूट होती की तुम्ही नंतर पेपर देऊ शकता. तर मी नंतर पेपर पण नाही द्यायचे, कारण आमचे दौरे इतके मोठे असायचे. आम्ही भयंकर भयंकर फिरायचो एकांकिका स्पर्धेला. पण एका पॉइंट नंतर मला ना स्पर्धा ह्याच्याशी एक वेगळंच वाटायला लागलं त्या स्पर्धेबद्दल. कारण की मी 3 वर्ष वेगवेगळी नाटकं केली, पण ती एकाच पद्धतीची केली असं मला वाटायला लागलं. किंवा त्याचं काहीतरी गणित आहे, जे गणित त्या परीक्षकांना आवडतं आणि मग परीक्षक त्या स्पर्धेत त्याला पहिलं बक्षीस देतात. माणूस बदलला तरी पण ते बक्षीस त्या गणितात बसणाऱ्या कुठल्याही माणसाला मिळतंय. हो. मग मला असं झालं, या गणितात मला बसायचंच नाहीये. आणि त्या काळामध्ये जोशी बेडेकर कॉलेजमध्ये एक ऑडिशन होती सिनेमाची. बायोस्कोप नावाचा सिनेमा होता. त्यात स्पृहा जोशी, कुशल बद्रिके ही सगळी मंडळी होती. तर स्पृहा जोशी बरोबर जेव्हा काम करत होतो मी, तेव्हा ती म्हणाली, तुझं हे सगळं, मी सगळी गोष्ट सांगतो नेहमी कोणी मला भेटलं तर. ती म्हटली की तू जर का असं होतंय तर एक ललित कला केंद्र नावाचं कॉलेज आहे, जिथे तू शिक्षण घेऊ शकशील, जिथे तुझं शिक्षण पण होईल आणि तुझं नाटकही करता येईल, जे तुला करायचंय. कारण की घरी तसा सपोर्ट नव्हता. कारण की एकांकिका स्पर्धा करत असताना घरात चोरी केली आहे, कारण की बॅनर लावायला पाहिजे एकांकिका स्पर्धेचा, किंवा बाबांना राग यायचा. पण जेव्हा बायोस्कोप आला, स्क्रीनवर मी दिसलो किंवा पेपरमध्ये नाव आलं, तेव्हा बाबा त्यांच्या बॅगेमध्ये मटाचा पेपर ठेवायचे आणि जेव्हा जेव्हा कोणी भेटेल तेव्हा दाखवायचे की माझा मुलगा हे करतो. तर म्हणून स्पृहाने सांगितल्यानंतर ऑडिशन दिली. पण मी तेव्हा जॉब सुद्धा करत होतो मॅकडॉनल्डमध्ये. कारण की मी जेव्हा एकांकिका स्पर्धा करत होतो तेव्हा घरच्यांना असं वाटायचं की अरे तू थोडे पैसे पण मिळाले पाहिजेत आपल्याला. तर म्हणून मग जॉब करत होतो. तर पुण्यामध्ये आलो तेव्हा मला माहिती नव्हतं सिलेक्शन होईल का नाही. 10च मुलं आहेत, त्यात आपण नाटकही केलेलं नाही, एकांकिका स्पर्धा केलेली आहे, होईल नाही होईल काही माहिती नाही. तर इथे आलो, ऑडिशन दिली
आणि माझं सिलेक्शन झालं. पण सिलेक्शन झाल्यावर कळलं की इथे पैसे भरायचे. ऑलरेडी बाबांनी 3 वर्षाचे पैसे भरलेत आणि मी त्यांना सांगितलं पण नाही की मी 3 वर्ष केली नाहीत. आता परत पैसे भरायला लागणार आहेत. त्यामुळे मग मी असं ठरवलं की 1 वर्ष आपण अजून इथे काम करूयात. म्हणून मी एका बारमध्ये काम करायला सुरुवात केली. पण त्या बारमध्ये काम करत असतानाच एक रूल निघाला विद्यापीठाचा की तुम्हाला फी माफ आहे जर का तुम्ही ओबीसी असाल, अर्धी फी. तर माझा भाऊ आहे, आय थिंक आला असेल आता, तो ओमकार, त्यांनी मला खूप मदत केली त्या काळामध्ये. आणि मग मी जॉब बिब न करता ऍडमिशन घेतली आणि 3 वर्ष नाटक केलं. आता ना आम्हाला तुम्ही दोघेही ललित कला केंद्राने तुम्हाला काय काय दिलं, म्हणजे तुम्ही तिथे कसं शिकलात आणि तो प्रोसेस कसा होता हे जरा दोघेही सांगा. माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं ललित कला केंद्र. कारण मी त्याच्या आधी असं काही फक्त बालनाट्यच केलं होतं आणि तेही खूपच कमी प्रमाणात. तर त्यामुळं मला असं वाटतं ललित कला केंद्रामुळे खूप मोठं जग ओपन झालं माझ्यासमोर. फ्रीडम पण मिळाला वेगवेगळ्या गोष्टी करून बघण्याचा. आमच्या वेळेला 3 वर्षाचं होतं. पहिल्या वर्षाला आपण बॅकस्टेज करतो, दुसऱ्या वर्षाला आपण स्वतः संहिता लिहितो, स्वतः दिग्दर्शित करतो. त्यामुळे नाटकाचा ढाचा कसा असतो लिखाणाचा ते आपल्याला कळतं. आणि तिसऱ्या वर्षाला पर्सनल प्रेझेंटेशन म्हणून असतं, ज्याच्यामध्ये सगळं आपण करायचं असतं. म्हणजे संहिता निवडायची, संहिता लिहायची, स्वतःच दिग्दर्शित करायची, स्वतःच अभिनय करायचा, स्वतःच त्याचे लाईट्स, कॉस्ट्युम सगळं डिझाईन करायचं. तर त्यामुळे 3 वर्षात वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करता येतं. जगभरातली नाटकं शिकायला असतात आम्हाला तिथे, म्हणजे भारतातली, बाहेरच्या जगातली. आणि ते सगळं करत असताना ती कुठल्या काळात झाली, कोणी लिहिली, काय पद्धतीने लिहिली, याचा सुद्धा अभ्यास आम्हाला करायला लागतो. त्याच्यावर आमच्या परीक्षा असतात. आणि मग ते करत असताना फक्त तेवढाच अभ्यास होत नाही, तर खूप वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास होतो. म्हणजे तिथला काळ काय होता, मग त्या काळात यांनी असं लिहिलं, मग त्या दिग्दर्शकानं काय केलं, असं एक क्राफ्ट शिकायला मिळतो त्या कलेचा. जसं आपण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आहे, खूप पैसे पण खूप आहेत तिथे, खूप वेगवेगळी साधनं आहेत, तर वेगवेगळ्या पद्धतीने चालतं. तसं ललित कला केंद्र खूप छोट्या प्रमाणावर चालतं. म्हणजे आम्हाला लाईट्स पण ठरवून दिलेले असायचे. जसं कल्पेश म्हणला तसं स्पर्धा किंवा यांना खूप 60 लाईट. तर आमच्या बॅचमध्ये एक मुलगा होता, तो घेऊन आला होता एकदा की मला 65 लाईट हवेत. तर सर म्हणले नाही, 10च मिळतील, 10 मध्ये करायचं. तर त्यामुळे आपल्याला काय पद्धतीने नाटक डिझाईन करायचं याची खरंच गरज आहे का आपल्या नाटकाला, याची हा विचार खूप करायला लावतात. किंवा कॉस्ट्युम, खूप वर्षाचे कॉस्ट्युम आहेत तिथे, अनेक मुलांनी वापरलेले. तर जर नेहमी कॉस्ट्युमचं बजेट येतं, त्यावेळेला कायम आम्हाला प्रश्न विचारला जातो की तुमच्या नाटकाला खरंच गरज आहे याची, का तुम्ही खर्च करायचं म्हणून करताय. लाईट्स शिकलो, काय पद्धतीने नाटक डिझाईन करायला पाहिजे ते सुद्धा शिकलो. कल्पेश, तुझ्या स्वतःमध्ये तुला काही बदल करायला लागले का? बदल असे नाही. एकतर पुण्यात आल्यानंतर मी असा बोलत नव्हतो. मी खूप वेगळा बोलत होतो. म्हणजे मी जर का तुम्हाला आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर कोळीवाड्यातलं गाणं आहे की बदामाचे झारा खाली प्रेमा रांगोले कारी ते गो, रांगोले कारी ते प्रेमा सुशीलशी बोलते गो. आणि मी क झालं तुला, असा होतो मी. आणि पुण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच मला भाषेबद्दलचा न्यूनगंड आला. कारण एकतर ललित कला केंद्रामध्ये फक्त पुण्यातली मुलं आहेत असं नाही, महाराष्ट्रभरातली मुलं येतात. पण तुम्ही काय पद्धतीने बोलतात, किंवा आपल्याकडे लिखाण सुद्धा, आम्हाला नाटकाचे स्क्रिप्ट जेव्हा यायचे तेव्हा सुद्धा ती इतकी भाषा पूर्ण शुद्ध असल्यामुळे ते इतकं काम झालं त्याच्यावर. एक चांगली गोष्ट झाली की मला ह्या सगळ्या गोष्टी अजून चांगल्या पद्धतीने करता आल्या. पण एक मला वाईट पण वाटतं की जे मी घेऊन आलो होतो ते आता तितकंसं माझ्याकडे नाहीये. ही फक्त सल राहिलीये पुण्यामुळे झालं असं मला नाही म्हणायचंय, काही माणसांमुळे झालं असेल. जो काही गट तेव्हा माझ्यासोबत होता त्याच्यातल्या काही ठराविक माणसांमुळे झालं असेल. आणि आपल्याला 100 लोक चांगलं म्हणत असतील तर ते आवडत नाही. एक जण जर म्हणला ना हे जरासं, तर तेच राहते आयुष्यभर, अरे यार तो म्हणलं आपल्याला, आणि मग आपल्याला वाटतं की काम करायला पाहिजे त्याच्यावर. आत्ता जर का मी ह्या स्थितीला जसं आहे तसं आलो असतं तर मी ते सोडलं नसतं. आत्ताही ललित कला केंद्रातली मुलं असतील किंवा कोणी, मग मी म्हणतो ही भाषा ठेव, तुझा लहेजा ठेव, हाच महत्वाचा आहे. नाहीतर सपाट हो आपण. सपाट या अर्थाने की सगळे एकसारखेच बोलतायत असं नाही असलं पाहिजे. बरोबर. तू आवाज आणि शरीराचा वापर करून
नाटक सादर करतोस, म्हणजे नक्की काय करतोस? ललित कला केंद्रानंतरच खरं तर आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ओपन झाल्या. जसं भारताबाहेरचं शिक्षण आहेच, पण आपल्याकडे गोंधळी आहेत, त्याच्यानंतर वासुदेव आहे. तर तुम्ही बघितलं असाल, तुम्ही जेव्हा 4थ्या मजल्यावर असाल, वासुदेव खाली असतो, त्याचा आवाज किती नीट ऐकायला येतो आपल्याला. किंवा साध्या आपल्याकडे विकायला येणारी माणसं, भाजीपाला, तर ती ज्या वरच्या पट्टीत जेव्हा बोलतात तेव्हा ते काय पद्धतीने बोलतात. फक्त आपल्याकडे ना डॉक्युमेंटेशन तितक्या चांगल्या पद्धतीने होत नाही की काय आवाजाचा वापर त्या व्यक्तीने केला आणि मग काय होतं. तर ह्याच सगळ्या प्रवासामध्ये ना मी मणिपूरला गेलो होतो. मणिपूरमध्ये इमा नावाची एक खूप मोठी अभिनेत्री आहे, साबित्री ऐसनम कन्हैयालाल. तिला जवळजवळ 50हून जास्त देशातले सर्वोत्तम ऍक्ट्रेसचे पुरस्कार मिळालेले आहेत आणि खूप मोठं नाव आहे. तर त्यांनी आवाजाच्या संदर्भात काम केलं, कारण की ते लहान मूल आणि निसर्ग ह्याला घेऊन आवाज काय पद्धतीने तयार होतो. आणि तिथे मी जेव्हा ते शिकलो आणि मला इकडचा वासुदेव आणि गोंधळी आठवायला लागला, कारण की ते सुद्धा तसंच आहे. ते रोज ते करतात ना, गोंधळी आणि वासुदेव किंवा अजून मंडळी, रोज त्यांचं काम तेच आहे, त्यामुळे त्यांचा आवाज तसा तयार होतो. आता आम्ही नट आहोत, तर आम्ही तसा आवाज कसा तयार करणार? आम्हाला रोज तशा पद्धतीने वापरायचा आहे. जसं आपण म्हटलं थिएटरमध्ये काम करताना असतं, आता तर माझा माईक आहे, त्यामुळे माझा आवाज तुमच्या शेवटपर्यंत पोहोचतोय. पण जेव्हा मी गावांमध्ये प्रयोग करतो, माईक नसतात आणि इतकी मंडळी असतात, प्रतीक्षा तर बिना माईकचा खूप वेळेला प्रयोग केलाय. 250-300 लोकांबरोबर आवाज पोहोचायचा असेल तर काय करायला लागतं? तर मग बाळाच्या रडण्याचा जो आवाज असतो त्याला त्यांनी 4 वेगवेगळ्या सेक्शन रेझोनेटर्स मध्ये डिवाइड केले. जसं हा पोटातून येतो, आणि मग तर हे 4 रेझोनेटर्स आहेत आणि ते 4 रेझोनेटर्स ही सगळी मंडळी वापरत असतात. त्यामुळे कुठल्याच वासुदेवाचा आवाज बसलाय आणि तो डॉक्टरांकडे आलाय असं झालं नाही. किंवा मी गाणं गातोय रस्त्यावर आणि माझा आवाज बसलाय असं झालं नाहीये. कारण त्या रेझोनेटर्सचा लहान बाळ जेव्हा रडतं किंवा जोरजोरात ओरडतं, ते आईकडे जातं का, आई माझा घसा बसलाय. कारण ते आपण बोलतो पण बेंबीच्या देठापासून करतोय, तर तेच आपल्याला वापरणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही अभिनय करतो, जेव्हा आम्ही आवाज वापरतो, तेव्हा श्वास आणि आपला रेझोनेटर आणि आवाज ह्या सगळ्या गोष्टी वापरणं खूप महत्वाचं आहे. मग आपल्या आवाजाची फेक असेल, दूरपर्यंत आवाज पोहोचणं असेल, क्लिअरिटी असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर, मग ही एक एक्सरसाइज झाली. अशा अनेक एक्सरसाइजेस आम्ही, पण आता हे जर का मी शहरात केलं तर लोक वेडं म्हणतील, नाहीतर आवाज नको असं करतात. तर त्यामुळे हे अशा ठिकाणी करायला लागतं की जिथे मोकळी स्पेस असेल. तर मग आम्ही असा काही काळ निवडतो आणि तिथे व्यायाम करतो. अशा तऱ्हेचे. पण मला आता सांग की ह्याचा उपयोग एखादी कॅरेक्टर असेल, त्या कॅरेक्टरचं एखाद्या तऱ्हेचं बोलणं असेल, तर मग ते सादर करताना होतो का? हो. मी आलोरगान नावाचं नाटक केलंय. सुंदरबनमध्ये बोनबिबी नावाची एक देवी आहे, जी सगळे धर्म तिला पूजतात. अशा पद्धतीने आणि ती निसर्गाची देवी असं मानलं जातं. तर त्याची गोष्ट आम्ही नाटकातून मांडली होती आणि मग त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं अख्खं कॅरेक्टर उभं केलं होतं. जसं याचं एक कॅरेक्टर होतं, रुचिका म्हणून एक मुलगी होती तिचं, ज्याच्यामध्ये हे आवाज वापरूनच नाटक केलं होतं. आणि जसं त्यांनी हे रेझोनेटर केले, तर तसेच्या तसे न वापरता आपला आवाजाला एक घुमार येतो असं आमच्या लक्षात आलंय. किंवा आपला आवाज खूप नीट पद्धतीने ऐकू जातो, बरोबर. स्पष्ट होतो किंवा फेक आवाजाची खूप छान होते. ते आम्ही वेगवेगळ्या नाटकांमध्ये वापरत राहतो. हा व्यायाम हा आवाजाच्या संदर्भात, तुमचा आवाजाची फेक असेल, आवाजाचा घुमार असेल, या सगळ्यासाठी कोणीही केलं तरी चालू शकतो. असं नाही की अभिनेत्यानेच करायला पाहिजे. शिक्षकांसोबत आम्ही जे काम करतो त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काही प्रमाणात, म्हणजे हे पूर्णपणे खूप पुढच्या लेवलचं, हे आम्ही कोणालाही करायला सांगितलं तर त्यांच्या घशाला दुखायला होईल. तर त्याच्या स्टेप्स आहेत. तर शिक्षकांसोबत काम करत असताना सुद्धा असेल तर हे वेगवेगळ्या मंडळींसोबत हे आवाजाचे व्यायाम करणं गरजेचं, जे सतत बोलणारे असतात मंडळी. पण जर आवाज हा आपला इतका महत्वाचा भाग असेल, ते एक साधन असेल, जसं की नट आहे, गायक आहे, शिक्षक आहे, बरोबर. तर ह्या सगळ्यांना त्याच्यावरती लक्ष देता आलं पाहिजे. जरा परत पाठी जाऊ, ललित कला केंद्र मधून तुम्ही बाहेर पडलात, मग काय झालं? 3 वर्ष झाल्यानंतर खूप मोठा प्रश्न होता की आता नेमकं काय करायचं, कुठल्या क्षेत्रात जायचं, जसं मुंबईला जायचं काही वेगळ्या पद्धतीने काम करायचं. तर हे करत असताना मी मगाशी म्हणलं तसं आम्हाला
जो 3ऱ्या वर्षाला पर्सनल प्रेझेंटेशन नावाचा एक प्रकार असतो. हम्म. तर ते करत असताना मी किंवा इवन कल्पेशनी सुद्धा गोलामध्ये सादरीकरण केलं होतं, ज्याच्यामध्ये प्रेक्षक खूप जवळ बसले होते. आणि तो तसा होता, म्हणजे मी 4.48 सायकोसिस नावाचं एक नाटक केलं होतं, जे अगदी गोलात माझ्या जवळ प्रेक्षक बसले होते. आणि ते नाटक करत असताना आणि त्याची अख्खी प्रोसेस मला खूप आवडली होती. 3 वर्षानंतर मला असं वाटत होतं की आपण नाटक शिकलोय, आपल्याला हे आवडतंय, तर ते पुढे घेऊन गेलं पाहिजे. ते नुसतंच इथे थांबून वेगळंच काहीतरी करणं असं नको व्हायला. आपण काही वर्ष स्वतःला देऊया. तर म्हणून मी भोये सरांशी बोलले. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की गोष्टरंग नावाची एक फेलोशिप सुरू झाली आहे. जस्ट आत्ता पहिलंच वर्ष आहे फेलोशिपचं. तुला करायला आवडेल का? फक्त एकच होईल की तुला एक नाटक सतत सतत करायला लागेल. तुला कंटाळा येईल कदाचित. शहरापासून ते दूर आहे, पण तू जसं म्हणतेस त्या पद्धतीचं नाटक ते आहे. तुला करायला आवडत असेल तर ती फेलोशिप भर. मग मी वाचलं त्याबद्दल, तर ती 9 महिन्याचीच फेलोशिप होती आणि त्याच्यात पैसेही मिळणार होते. म्हणजे मग पासआउट झाल्यानंतर परत घरी पैसे मागा हा मुद्दा येणार नव्हता. तर त्यामुळं मग असं ठरवलं की नाही, आपण करून बघूया, आपल्याला वाटतंय तर. आणि मग पुन्हा जसं ललित कला केंद्राची एंट्री एक्झाम आणि हे सगळं होतं, तसं पुन्हा गोष्टरंग बरोबर झालं. आणि मग वेगळाच प्रवास सुरू झाला, जो गोष्टरंगामुळे आत्ता टायनी टेल्स पर्यंत येऊन पोहोचला. हा, तुझ्या बाबतीत जसं हिने काय शिकलो ते सांगितलं ना, तसं मी खूप गोष्टी, एकांकिका स्पर्धा आणि हे सगळं करून, तर मला पोरीपाटी करायलाच 3 वर्ष लागली. कारण ते इतकं भिनलं होतं अंगामध्ये, तर 3 वर्ष सगळं गाळून टाकायलाच गेलं. तर गोष्टरंगचं जो फॉर्म आहे, तर तिथे फॉर्मवर लिहिलं होतं की तुम्हाला नाटक करायला मिळेल, फक्त एक खुर्ची आणि तुम्ही, आवडेल का? तर हे जे होतं ते मला खूप आकर्षित वाटलं होतं. आणि दुसरं, जसं प्रतीक्षा म्हणाली तसं, प्रेक्षक असे जवळ बसलेले आहेत आणि आपण तिथे परफॉर्म करतो आणि आपण प्रेक्षकांसोबत बोलत बोलत ते नाटक घेऊन जातो. तर तसं मला काम करायला आवडायला लागलं 3ऱ्या वर्षाला असताना. जितकी नाटकं मी केली ती सगळी ऑडियन्सच्या जवळ जाणारी होती, की असं जवळ बसलंय आणि आपण त्यांच्यासोबत बोलतोय. त्यांचे डोळे दिसायला लागले, त्यांचा स्पर्श जाणवायला लागला, कारण की मी हात लावायचो ऍक्टर म्हणून त्या ऑडियन्सला. तर गोष्टरंगमध्ये ह्या पद्धतीचं काम होणार आहे आणि गीतांजली कुलकर्णी तिथे असणार आहे, ती ह्या पद्धतीने काम करून घेणार आहे. ह्याच्यामुळे मग मी गोष्टरंग काय आहे जरा सांग. गोष्टरंग ही फेलोशिप आहे. क्वेस्ट या संस्थेचा एक छोटा पार्ट आहे गोष्टरंग ही. क्वेस्ट नावाची संस्था आहे जी गेली 12 वर्ष आदिवासी पाड्यातल्या मुलांसोबत शिक्षणासाठी काम करते. त्यातली एक फेलोशिप आहे गोष्टरंग, ज्यामध्ये तुम्हाला लहान मुलांसोबत आणि बाल साहित्यासोबत काम करायला मिळतं. नाटकाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने असेल, बाल साहित्याचा अभ्यास करायला मिळतो आणि ते मुलांपर्यंत घेऊन जायला मिळतं. तर ही फेलोशिप गीतांजलीताईंनी आणि क्वेस्ट संस्थेनी तयार केलेली फेलोशिप आहे. आम्ही प्रामुख्याने पालघर जिल्ह्यामध्ये काम केलं. बरोबर. पालघर जिल्ह्यातल्या खूप छोट्या छोट्या गावांमध्ये, मग जव्हार असेल, मोखाडा असेल, सूर्यमाळ असेल, त्याच्यानंतर साखरे, खूप वेगवेगळी गावं बघितली, जी अगदी म्हणजे आता सूर्यमाळ हे नावाप्रमाणेच आहे, त्याला असं पूर्ण डोंगर अख्खा चढून जायला लागतो आणि तिथे सूर्य खूप जवळ आहे असं वाटतं आपल्याला. आणि म्हणजे आम्ही थंडीच्या दिवसात गेलो तर धुकं पसरलं होतं. आम्ही आणि गाडी पण अगदी साधी असायची, म्हणजे जी 6 सीटर असते टमटम. तर तशा गाडीतून आम्ही जायचो आणि जव्हार सुद्धा खूप सुंदर भाग आहेत ते. 9 महिने आमचा ऑलमोस्ट पूर्ण शहरापासून संपर्क तुटला होता. कारण सोनाळे गावापासून आपल्याला जायला साधारण 10 किलोमीटर बाहेर जायला लागतं. मग दुकानं वगैरे लागतात खूप. आत्ता खूप सुरू झाली आहेत, पण आम्ही होतो तेव्हा काहीच नव्हतं. तर त्यामुळे आम्ही तिथेच राहायचो, तिथेच जेवायचो, तिथेच काम करायचो आणि तिथूनच सगळीकडे फिरायचो. त्यामुळे खूप छोटी छोटी गावं बघितली. आणि मी आता म्हटलं तसं ललित कला केंद्रामध्ये आम्ही जगभरातलं नाटक शिकलो होतो, किंवा विंग मधून एंट्री घ्यायच्या आधी ऍक्टरची काय तयारी असते, मग स्टेजवर आल्यावर काय पद्धतीने परफॉर्म करायचं, काय पद्धतीने आपल्याला प्रिपेअर केलं पाहिजे, सगळंच गळून पडलं. शून्यापासून सुरुवात करायला लागली. कारण जायचं, सेट लावायचं आणि सुरू करायचं आणि ऑडियन्स बसलेला असायचा. कारण आम्ही जायचो तेव्हा मुलं ऑलरेडी बसलेली असायची. म्हणजे आत्ताही टायनी टेल्सचं आम्ही काम करत असताना मुलं बसलेली असतात. तर त्यामुळे ऍक्टर म्हणून प्रिपेअर करायला जो काही तुमचा आहे ते तुम्ही वेगळं शोधा, तुम्हाला ते काही नाही करायला मी मिळेल. बाबा शांत बसलोय,
बसलोय, श्वास घेतोय, असं काही नाही, बसले, सुरू करायचं आपल्याला. आणि मग आम्ही वेगवेगळ्या ह्याच्यातनं पण कधी कधी गेलेलो असतो, की आत्ताही होतं असं की काहीतरी खूप दूर जायचं असतं, मग तिथे जायला 3-4 बस बदलून 3-4 रिक्षा किंवा चालत जायला. काही ठिकाणी तर आम्ही सकाळी बस करायची असेल हो. तर दिवसभर बसच नाहीये तिथे, तर आम्ही थांबून राहायचो, मग बस घेऊन संध्याकाळी तिथे त्या गावात पोहोचायचं. तर त्यामुळे वेगवेगळ्या माइंड स्टेट मध्ये पण पोहोचायचो, पण मग ते सगळं सोडून काम करायला लागायचं. आणि खूप कठीण आहे लहान मुलांसोबत काम करणं, हे आम्हाला तिथे जाऊन कळलं. आम्ही अडलो होतो पूर्ण, म्हणजे गीतांजली ताई आम्हाला ओरडायची की तुम्ही काय करताय, तुम्ही कसे ललित कला केंद्रातून शिकून आला. आम्ही पूर्ण अडलो होतो, कारण मोठ्यांसोबतचं काम करणं ही पूर्ण वेगळी गोष्ट आहे. लहान मुलांसोबतचं काम करणं ही पूर्ण वेगळी, आणि ते खूप खरे ऑडियन्स आहेत असं आम्हाला वाटतं. म्हणजे जर का नाटक चांगलं होत नसेल तर उठून जातात मुलं, किंवा आता आम्ही बसलोय असे एकमेकांशी बोलत बसतात. आपलं नाटक सुरू आहे पण ते बोलत बसलेत, तर त्यामुळे काय करायचं अशा वेळेला, आणि आपण ओरडू पण शकत नाही. तर आणि त्यांच्या डोळ्यात आपल्याला कळतं, जर का त्यांना नाटक आवडलं तर इतके सुंदर डोळे प्रेक्षकांचे मी कधीच नाही बघितले जितके लहान वा. मुलांचे बघितले. वा. एखादं उदाहरण दाखवाल आम्हाला? रुरू राग नावाची एक गोष्ट आहे जी लहान मुलांसाठीच लिहिली आहे. प्रिया कुरियननी त्याची चित्र काढलेली आहेत. रुरू रुरू आहे एक छोटासा कोंबडा, मनामध्ये करत असतो गुणगुण गुणगुण गुणगुण, पण जेव्हा आपली चोच उघडतो रुरू कुकुडुकू, बदलून जाते सगळी धून. कितीही प्रयत्न केला तरी त्याला कुकडुकू असं म्हणताच येत नाही. किती प्रयत्न केला तरी पुन्हा तेच पुन्हा तेच पुन्हा तेच सुरू. पण तुम्हाला माहितीये का, उद्या कोंबडा कोंबडी दिवस आहे. हा, रुरूच्या मनामध्ये उठली लहर, त्याचे पंख पडपडू लागले आणि तुरा उडू लागला. फडफड 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 फडफड. काय साधं कुकुडुकू करता येत नाही, काय करू त्या कोंबडा कोंबडी दिवसचा. चल हट. ए रुरू, काय आयडिया, आयडिया? तुझे मित्र काय काय पद्धतीने आवाज काढतात आपण बघूया. चालेल. हं? मग रुरू निघाला गावामध्ये. गावात सगळ्यात पहिल्यांदा त्याला भेटली गाय मावशी. गाय मावशी. एक गाय मावशी, अमो तू हे आवाज कसा काढतेस? अमो, हा, मला शिकायचंय. मी माझ्या बछड्यांना सांगते, मान हलव, तोंड उघड आणि मग म्हण अमो. काका 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 अमो अमो. तिथेच बाजूला बसलेली मांजर ओरडली, म्याव. रुरू, हा, मी बघ कसा आवाज काढते ते. हा, मान पुढे घे, पाय थोडे मागे कर आणि मग मऊ आवाजात म्हण म्याव म्याव म्याव. काका 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 कुर्र काका 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 काका. रुरूला काहीच जमत नव्हतं. तो ना आता शांतपणे बसला होता आणि संध्याकाळ पण होत आली होती, घराकडे जायची वेळ आली होती. जायला पाहिजे. सगळं आकाश संत्र्यासारख्या नारंगी रंगाचं झालं होतं. आता घरी गेलं पाहिजे ना. मग रुरू घरी गेला तर सगळेजण कोंबडा कोंबडी दिवसाची तयारी करत होते. आई कोंबड्या कॉक 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 करत काम करत होत्या, बाबा कोंबड्या आपला तुरा हलवत काम करत होते आणि छोटे 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 कोंबडे इकडे तिकडे फिरत होते. रुरू एकटाच कोपऱ्यात बसला होता. छोट्याशा कोंबडीचं लक्ष त्याच्याकडे गेलं. ती त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, रुरू रुरू
अरे अरे कुठे होतास तू? किती शोधला आम्ही तुला? मला साधं कुकडुकू करता येत नाही. मी काय करू तिथे येऊन? अरे कुकडुकू आम्ही भलेही करू, त्यात कसली आली आहे कमाल? तुझी वेगवेगळी गाणी गातोस ना, त्याने येते खरी धमाल. रोज वेगळी गाणी गातोस, घेऊन नवे नवे सुरताल. हा कोई सर को हिलाओ रे, अम्मा, कोई पैर पटक दो रे, धुप धुपता धुप धुपता. कोई सर को हिलाओ रे, कोई पैर पटक दो रे, कोई सर को हिलाओ रे, कोई पैर पटक दो रे. कोई कीचड़ में सोए, कोई पानी से भागे, कोई कीचड़ में सोए, कोई पानी से भागे. अब जोर से बोलो रे. क्या रे? तू जैसा भी है सच्चा है, बुरा नहीं सब अच्छा है. तू जैसा भी है सच्चा है, बुरा नहीं सब अच्छा है. तू जैसा भी है सच्चा है, बुरा नहीं सब अच्छा है. अम्मा, म्हणजे मला असं वाटत होतं की नाटक खरं खरं कसं असतं. तर नाटक म्हणजे एक गोष्ट असते आणि ती गोष्ट जेव्हा समोरच्या प्रेक्षकांच्या पर्यंत प्रभावीपणे पोचते तेव्हा नाटक सुफळ संपूर्ण होतं. आणि नाटकाला मदत करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते दागिने आहेत. तर त्या दागिन्यांचं जर अवलंबन झालं तर नंतर नाटकच शोधायला लागतं. तुमचा आजचा परफॉर्मन्स बघितल्यावरती मी नाटक बघताना प्रेक्षक म्हणून ना विचार करेन ना की अरे एवढ्या सगळ्या गोष्टींची गरज होती का नाटकासाठी. हा, आणि नाटक ह्याच्या पलीकडचं आहे खरं. तू मगाशी म्हणालास तसं नटाच्या डोळ्यात, प्रेक्षकांच्या डोळ्यात उतरलं पाहिजे. तुम्ही टायनी टेल्स थिएटर कंपनी ही सुरू केली, म्हणजे नाटकच पुढे घेऊन जायचं ठरवलं. आता कसं असतं ना, नाटक हे तुमचं एक्सप्रेशन आहे आणि एकीकडे आर्थिक नियोजन पण करायला लागत असेल, तर कसं बॅलन्स साधता हा? बापरे. आम्ही जेव्हा सुरुवात केली ना गोष्टरंग नंतर परत प्रश्न पडला की काय करायचं. तेव्हा मग टायनी टेल्स थिएटर कंपनीची सुरुवात झाली. तेव्हा फक्त काही नाटकं आमची बसली होती आणि आम्हाला असं वाटत होतं की आपण जे गोष्टरंगामध्ये शिकलोय, ललित कला केंद्रात शिकलोय, हे घेऊन पुढे जात राहावं एवढंच माहिती होतं. आणि मग आम्ही पुण्यात आलो आणि काही लोकांना भेटायला लागलो. तर काही लोक अजिबातच, काही लोकांनी आमचं ऐकून घेतलं नाही, काही लोकांनी ऐकून घेतलं. कळतही नव्हतं वेगवेगळ्या गावांमध्ये की हे नेमकं काय करणार आहेत. तर तेव्हा आम्हाला एक प्रयोग मिळाला जो खरं प्रयोग म्हणून आम्ही गेलो नव्हतो. आम्ही असेच गेलो होतो ते गाव बघायला आणि मग तिथल्या एका माणसानं आम्हाला सांगितलं की तुम्हाला आत्ता प्रयोग करायचा. आमच्याकडे काहीच नव्हतं, फक्त ओढण्या कुठून तरी घेतल्या आणि आम्ही तो प्रयोग केला. बोंडापल्लीची बावरी गोष्ट नावाची गोष्ट होती ती. त्यानंतर आम्हाला अक्षरधारामध्ये पहिला प्रयोग मिळाला आणि मग बरेच मधले 2 महिने आम्ही नुसतेच बसून होतो. कुणीच प्रयोगच मिळत नव्हता. म्हणजे तो अक्षरधाराचा प्रयोग झाल्यानंतर आम्हाला प्रयोग कसे मिळवायचे, काय करायचं त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. म्हणजे मग असं झालं की आपण नुसते का बसून राहतोय, कोणी आपल्याला प्रयोग देणार नाहीये, आपल्याला वाटतंय तर आपल्याला शोधायला लागणार आहेत, हे आम्हाला तिथे पहिल्यांदा समजलं. आणि मग मी कोल्हापूरची, तर मी माझ्या शाळेमध्ये एक प्रयोग लावला आणि आमची एक मैत्रीण आहे प्राजक्ता कवळेकर, तिने गोव्यामध्ये एक प्रयोग लावला. आम्हाला 2 प्रयोग मिळाले होते. आणि मग आम्ही निघालो. आम्हाला असं झालं की नाही, बसून काही होणार नाहीये, उठा. मग आमची तेव्हा नायलॉनची बॅग होती, अशी अजूनही आहे ती आमच्याकडे, फाटली आता. तर ती नायलॉनची बॅग होती, ती घेऊन मी आणि संतोष म्हणून एक जण होता, तर आम्ही तिघं मिळून बाहेर पडलो आणि आम्ही प्रयोग करायला लागलो. आणि मग त्या दौऱ्यामध्ये 2 प्रयोग मिळालेले असताना मी 25 वगैरे प्रयोग करून परत आलो.
खूपच म्हणजे तो आम्हाला कोल्हापूर आणि गोव्याचा मिळाला होता, तर आम्ही एक फक्त असं अख्खं पोस्टर तयार केलं तयार केलं होतं. की आम्हाला प्रयोग हा, हवे आहेत. किंवा आम्ही वेगवेगळ्या लोकांना सांगत होतो आम्ही येणार, तर 25 प्रयोग मिळाले. आणि मग तेव्हा ना 2 प्रयोगाचे पैसे आम्हाला मिळणार होते, कारण ते ठरले होते. बाकीच्या प्रयोगांचे कसे करायचे, कारण तेव्हा काहीच फारशी पैसे नव्हते आम्हाला. इथून तिथे जायचं तर कसे पैसे मिळवायचे. तर आम्ही काय केलं, आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये जायचो आणि खूप साऱ्या शाळा असायच्या की जिथे 2-2 हजार वगैरे मुलं आहेत. तर आम्ही काय सांगायचो की तुम्ही मुलांकडून ना खाऊचे पैसे घेतात तसे 5-5 रुपये घ्या नाटकासाठी. त्यातली आमची फी एवढी आहे, ती आम्हाला द्या. मग मुलं ना नाटक आवडल्यावर मग 10 रुपये, 20 रुपये त्यांच्याकडे असायचे ते सगळे पैसे द्यायचे. खूप पैसे द्यायचे आणि शाळेकडे खूप पैसे जमायचे. 25-30 हजार रुपयाच्या समोर यायचे आणि सगळे शिक्षक चिल्लर. हो. तर शिक्षक सगळे चिल्लर मोजत बसलेले असायचे आणि आमची फी काय ती ठरलेली असायची, जी काही 10-15 हजार रुपये असतील ते आमचे ठरलेले असायचे. आणि मग एवढे पैसे जमायचे. तर आम्ही शाळेला काय म्हणायचो की आम्हाला एवढेच पैसे हवे आहेत, एवढी आमची फी आहे ती आम्हाला द्या, बाकीची तुम्ही शाळेला ठेवा. तर शिक्षक खुश व्हायचे. अशा पद्धतीने सुरुवात झाली. पण मला सांगा, आज तुम्ही टोटल टायनी टेल्स म्हणून किती प्रयोग केले असतील? 400च्या आसपास प्रयोग. 400 किंवा जास्त. क्या बात. आणि तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केलात ना, हो म्हणजे भारतात सुद्धा, हो नाही का? तर म्हणजे नाटक घेऊन तुम्ही ह्या पद्धतीने समाजापर्यंत जाता. तर मग जेव्हा तुम्ही आसाममध्ये जाता किंवा बंगालमध्ये जाता किंवा अगदी साऊथ मध्ये जाता, तर मग तिकडची संस्कृती, तिकडच्या चालीरीती वेगळ्या असतात. मग नाटक करताना काय होतं? तुम्ही कोणती भाषा वापरता? काय करता? खूप वेगवेगळे अनुभव आहेत त्यातलं. बरोबर. पण मला खूपच एक लक्षात राहिलेलं बंगालचा हो, आता मी बंगालमध्ये आता जे तुम्ही पाहिलं कडेकोट कडेलोट. तर ते 1-1.25 तासाचं नाटक आहे, पूर्ण मराठी, पूर्ण वेळ ही मराठीत बोलते. तर इकडे ऑडियन्स खूप मजा करतं. बंगालमध्ये ज्यांना मराठी काहीच कळत नाही, 1.25 तास ते अख्खं नाटक पाहिलं आणि नंतर त्या बंगाली बाया येऊन प्रतीक्षाला भेटून म्हणल्या की आमच्याकडे पण असंच आहे, सेम असंच आहे. असंच होतं आमच्याकडच्या ताईंचं, बायांचं, माझं पण असंच आहे. म्हणजे आणि त्या रडायला लागल्या. पोहोचलं मराठीत हो. त्यांच्या- आणि त्यामुळे नाटक अजून सशक्त होईल असं मला वाटतं. जर आपण फक्त भाषा आहेच नाटकाची, पण त्यासोबत जर का चित्रातून म्हणजे नाटक आपण ज्या पद्धतीने दाखवतो, जसं आलोरगान हिने बसवलं नाटक, ते सुद्धा मराठीमध्ये आहे. पण ते आम्ही बंगाल, आसाम फेस्टिवल्स मध्ये करून आलो, कारण त्याचं चित्र ज्या पद्धतीने आपण उभारतो, व्हिज्युअलायझेशन ज्या पद्धतीने करतो, तर हे या सगळ्या वेगवेगळ्या भागांमुळे आम्हाला मिळालं. नाटकाचा उपयोग तुम्ही शिक्षणासाठी केला, शालेय शिक्षणासाठी, त्याच्याबद्दल सांग जरा. जे ललित कला केंद्राचे भोये सर आहेत प्राध्यापक, तर त्यांनीच आम्हाला सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीनं काम करताय तर ते तुम्ही शिक्षकांसोबत करू शकता का. तर तेव्हा आम्हाला झालं असं कसं करणार शिक्षकांसोबत काम, कारण आम्ही जर का शिक्षणामध्ये तितके चांगले नव्हतो आणि मग नापास होतो, तर आपण काय म्हणजे असं कसं होईल. तेव्हा मग आम्ही ललित कला केंद्राचे मुख्य भोये सर आणि क्वेस्टचे मुख्य निलेश निमकर या दोघांसोबत काम केलं जवळपास महिनाभर. आणि मग काहीतरी एक पोर्शन म्हणजे एक अभ्यासक्रम बनवला ज्यामध्ये नाटक काय पद्धतीने शिक्षणात वापरू शकतो किंवा शिक्षकांसाठी वापरू शकतो याचा एक छोटा अभ्यासक्रम याची बनवला. सुरुवात खरं तर ना आम्ही मुलांसाठी तर काम करत होतो. सकाळी लहान मुलांसाठीचे प्रयोग असतात, संध्याकाळी मोठ्यांसाठीचे पारावर नाटक करतो. असं आम्ही 2-3 नाटकं घेऊन जायचो. जेव्हा मुलांकडून निघायचो तेव्हा ते म्हणायचे परत या. आता एवढ्या गावात आपण गेलो परत, आणि खोटं कसं बोलायचं येणार म्हणून, खरं नाहीच जाणार होता तो त्या गावात, परत कधी येणार, वर्षभरानंतर जाणार. तर मग असं झालं की अरे यार, मुलांसोबत अशा पद्धतीचा माणूस असला पाहिजे जो गोष्टी सांगेल, पुढे घेऊन ज्याचं कनेक्शन मित्रासारखं होईल. आणि मग असं वाटलं की शिक्षक त्याच्यासोबत असतो. आणि आम्हाला खूप असं रिअलाइज झालं की शिक्षक पण ऍक्टर आहे. कारण तेच तो करतो जे जसं नाटकात लिहून दिलेलं असतं ते पोहोचवण्याचं काम करतो. तर त्यामुळे आणि आम्हाला खूप हे लक्षात आलं होतं की नाटकाला खूप कनेक्ट होतात लोक गावागावांमध्ये फिरत असल्यामुळे, खूप वेगवेगळ्या पद्धतीने इमोशनली असेल किंवा माणूस म्हणून आमच्याशी सुद्धा खूप कनेक्ट होतात. तर तो कनेक्ट आपण कसा शिक्षणात आणायचा हे आम्हाला या दोघांकडून खूप हायलाईट करायला मदत झाली, ज्यामध्ये ना आम्ही शिक्षकांसोबत काम करत असताना त्यांच्या प्रॉब्लेम्सवर सुद्धा काम करतो. जसं आपण नेहमी म्हणतो, पण शिक्षक सुद्धा काम करत असताना मुलांची एनर्जी वेगळी असते आणि शिक्षकांची एनर्जी वेगळी असते आणि ती मॅच करणं अशक्य आहे.
तर त्यामुळे आणि ते सुद्धा खूप म्हणजे आता आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये फिरतो. आम्ही गडचिरोलीला शिक्षकांसोबत वर्कशॉप केलंय, अंगणवाडीच्या तायांसोबत काम केलंय. तर त्या अंगणवाडीच्या ताया सकाळी घरचं काम करतात, दुपारी कुठल्या तरी शासनानं दिलेलं काम करतात, मग वर्गात येतात, मग त्या मुलांसोबत काम करतात, परत घरी जाऊन त्यांना काम करायचं असतं. अशा खूप फेजेस मधून त्या जात असतात. तर आपण फक्त त्यांना दोष देऊन चालणार नाही, त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत यावर सुद्धा आपण हे केलं पाहिजे. खूपच छोटे छोटे प्रॉब्लेम आम्हाला कळले तर ते काय सांगतात, आम्हाला सतत चहा प्यावा वाटतो, आमचं डोकंच दुखतं, घसा बसतो किंवा गरगरायला लागतं, शेवटचा शब्दच ऐकू जात नाही, असे काहीतरी वेगळेच प्रॉब्लेम आम्हाला त्यांच्यातनं कळले. आणि मग आम्हाला कळलं की मग ह्याच्यावर कसं नाटकानं, तर जसं कल्पेशने आता दाखवलं तसं मग श्वासाचे काही एक्सरसाइज आम्ही डेव्हलप केलेले आहेत, जे आम्ही त्यांच्याबरोबर अगदी सुरुवातीपासून घेतो. मग त्यानंतर काही आवाजासाठीचे, आवाज ओपन अप होण्याचे त्यांच्या बॉडीचे एक्सरसाइजेस जे नेहमी करू शकतात. मग त्यानंतर तुम्ही गोष्ट आणि तुमचा धडा कशा पद्धतीने एकजीव करून सांगू शकता, मग त्यासाठी गोष्टीचं अख्खं सत्र, मग पुस्तकं दिली जातात त्यांना ऍक्च्युअल बालसाहित्यातली, आणि मग त्या बालसाहित्यातल्या गोष्टींवर काम केलं जातं. आणि मग आम्हाला खूप लक्षात आलं की आपल्याकडे ना या सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये अनेक वर्ष गोष्ट एकाच पद्धतीने सांगितली जाते. हा. तसा एक टोन ऐकू येतो आपल्याला शिक्षकांचा, ना 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 ना, हे कसं झालं मग असं झालं, मग त्यांना ना एक मोठा डोंगर. खरं लेखकाने तिथे भावना दिलेली आहे, हा. पण मग तो रागात म्हणाला, अशा पद्धतीने सांगणं आहे सगळीकडेच आहे. तर आम्हाला असं झालं, अरे यार आणि प्रत्येक नॉर्मल बोलताना खूप सुंदर मस्त बोलतात, पण जेव्हा पुस्तक आलं की ते एका वेगळ्या पद्धतीने बोलायला लागतात. मग आम्हाला असं झालं की हे चूक नाही, हे हा, आधीपासून म्हणजे ती ऐकत त्यांची आलोय. चूक नाहीये, ते पिढ्यानपिढ्या ऐकू येते. आणि तेच लहान म्हणजे मग आम्ही खूप ऑब्झर्वेशन सुद्धा केलं, शिक्षक जसं सांगतोय तसंच मुलं पण धडा वाचायला लागली आहेत. हा. कविता सुद्धा म्हणजे तो आता अबबबची कविता किती सुंदर आहे विंदांची, की अबबबब एवढा मोठा फणस बाय आजोबांचं पोट सुद्धा एवढं मोठं नाही. तर ते तसंच, आजोबांचं पोट सुद्धा एवढं मोठं नाही, तसंच म्हणतात आणि same. त्याला चाल असण्याला प्रॉब्लेम हा, नाहीये, तर त्या चालीला ज्या पद्धतीने ते खेचून खेचून. असं बोललं जातं, तर ते त्यामुळे ते म्हणजे त्यांच्याकडे त्याच्यामध्ये येतं. एक्सप्रेशन आहे ना. म्हणजे आता ती काय अबबबब एवढा फणस आहे ना, आई. अबबबबबब केवढा फणस आहे, आजोबांचं पोट सुद्धा एवढं मोठं नाही. तर एक्सप्रेशन आहे. तर ते एक्सप्रेशन जर आलं तर मुलांना पण गंमत येईल ना, हो ना. आणि मग त्याच्याबरोबर चाल पण येऊ दे की. पण ते एक्सप्रेशन मग हळूहळू ना चालीचं जितकं त्याच्यावर आपण हे करतोय, तर ते एक्सप्रेशन आम्हाला असं वाटायला लागलं की ते कमी होत आहे. कमी होते. आम्ही ना जेव्हा टायनी टेल्स सुरू केलं तेव्हा याला 3 वर्ष द्यायची स्वतःला, असं ठरवलं होतं की 3 वर्ष आपण करून झालं बघायचं, तर ठीक, नाही तर बंद करायचं. बंद करायचं असं ठरवलं होतं. पण ते पुश करत राहणं किंवा तुम्ही करत राहा असं एक आपल्याला पोक करायला लागतं ना, तर असे खूप प्रसंग आले. त्यातला खूप महत्वाचा प्रसंग होता, आम्ही सांगलीमध्ये होतो. तर खूप मला ती शाळा अजूनही आठवते, आठवते, हो. नीट आठवते. आणि त्या दिवशी ना वर्गात काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, काहीतरी जागा नव्हती, म्हणून आम्ही बाहेर, आम्हाला शिक्षकांनी सांगितलं की तुम्हाला बाहेर नाटक करायचं. तर तिथे मागे अशी भिंत होती विटांची, न रंगवलेली, त्याच्यावर आम्ही आमचा पडदा बांधला आणि मुलं अशी गोलाकार बसली होती आणि मी नाटक सुरू केलं. तर तिकडे एक चाचा आले आणि उभे होते बराच वेळ नाटक बघत, आणि मग मध्ये ना ते गेले. आणि मग सगळंच समोर असल्यामुळे आम्हाला दिसत राहतात लोक काय काय आणि करतात. आम्हाला प्रश्न पण पडला हा, नाटक की करताना, ते का गेले असं बरं, मग का ते गेले? निघून गेले. तर मग काय झालं, आणि मग नंतर आम्ही नाटक सुरू ठेवलं. आणि मग काही वेळानंतर ते चाचा आले आणि त्यांच्या मागं अख्खं गाव आलं होतं. तर तो इतका आमच्यासाठी खूप इमोशनल मुद्दा होता तो असेल. किंवा अजून आम्ही ना निहाडी नावाच्या गावात गेलो होतो. दिवसभरात एकच बस त्या गावात जाते, तर त्यामुळे एकदा गेला की मग डायरेक्ट नंतरच यायला लागतात. तर आम्ही खूप लवकर गेलो होतो. आणि मग शाळा होती, शाळेचा एक छोटासा वरांडा होता, तिथे आम्ही नाटक केलं. आणि किती असतील इनमीन, मला वाटतं 30-35 मुलं होती. होती सगळी मिळून त्या शाळेची. आणि मग आम्ही तिथे नाटक केलं आणि मग खूप मजा आली. मग त्या दिवशी त्यांच्या शाळा लवकर सोडली कारण नाटक आहे वगैरे म्हणून. मग त्यांनी आमच्यासोबत गप्पा मारल्या आणि आमची बस यायला अजून आय थिंक तासभर होता, पण मुलांना जायला लागणार होतं कारण म्हणजे संध्याकाळ होती, सूर्य खाली आणि जात त्यांना होता. खूप दूर जायचं. त्यांना दूर जायचं होतं, ते डोंगर ओलांडून गाव होतं. तर अख्खा म्हणजे आम्ही खाली पायथ्याशी उभे होतो आणि त्यांचं डोंगराच्या पलीकडे गाव होतं. तर ते अख्खं जाईपर्यंत आम्हाला टाटा करत होते. म्हणजे एक तर इमेज माझ्या इतकी लक्षात आहे की आम्ही पायथ्याशी होत, मुलं डोंगरावर आहेत आणि तिथून ती आम्हाला टाटा
करता येतं. आणि तो आवाज घुमतो ना. घुमतो, कारण काहीच नव्हतं. तर ते खूप महत्वाचं होतं. किंवा गावांमध्ये आम्ही जातो तर सगळ्यांसाठी सुद्धा नाटक असतं. म्हणजे जसे लहान मुलांसाठी करतो तसं मोठ्यांसाठी करतो. तिथे गेल्यावर त्या ताया असतील किंवा या असतील त्यांच्या डोळ्यात खूप पाणी असतं. ते आम्हाला जाऊच देत नाहीत. नका जाऊ, घरी राहा, माझ्याकडे राहा. मला काही गावात तर सांगितलं होतं, सिरियल करू नका, तुम्ही परत येणार नाही इथं. तर आणि मग काही काही ठिकाणी आमची सही वगैरे घेतात त्या गावातली लोक. तर ते इतकं वेगळं वाटतं, कारण मला खूप ते महत्वाचं तिथे जाणवलं की एंटरटेनमेंट ही प्रत्येकाची गरज आहे आणि ती काही शहरांमध्ये सीमित आहे नाटकाच्या पद्धतीने. जसं की वा. नाटक स्टेजवर होतं तर पुणे मुंबई किंवा नाशिक नागपूर शहरांमध्ये. शहरांमध्ये जास्त प्रमाणात होतं आणि त्याची तिकीटही खूप असतात जी नाही परवडत. जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्हाला कळलं की किती मस्त लोक नाटक बघतात किंवा काय खूप साऱ्या गावांमध्ये गेलो तर तिथे खूप लोक म्हणले की आम्ही पहिल्यांदाच नाटक असं पहिल्यांदाच बघितलं. तर ही खूपच आमच्यासाठी ही गोष्ट होती की असं कसं पहिल्यांदाच कोणीतरी नाटक बघताय आणि ते आपल्या माध्यमातून पोहोचतंय. वा. ही खूप आनंदाची गोष्ट होती. एक तुमची नवीन आयडिया आहे, म्हणजे ती आम्हाला कळली पाहिजे म्हणून, की अर्थियन आर्ट फाउंडेशन म्हणजे काय? तुमच्या काय डोक्यात आहे आता? आम्ही आसाममध्ये प्रयोग करत होतो. आसाममध्ये अंडर द साल ट्री फेस्टिवल नावाचं फेस्टिवल आहे, जिथे असंख्य साल ट्रीज आहेत. झाड म्हणजे खरंच ऍक्च्युअल झाड आहे खूप झाड आहेत आणि राभा कम्युनिटी आहे जी तिथे नाटक रुजवू पाहते, आणि ते जंगलात जंगलात नाटक करते. तर तिथे माईक वापरत नाहीत. हो, खूप सुंदर आहे. म्हणजे आपण बोललो ना तर ती सगळी झाडं आपला आवाज एकमेकांना पास करत ती शेवटपर्यंत पोहोचतात. तर 2000 प्रेक्षक तिथे बसले होते. बसतात 2000 प्रॉपर स्ट्रक्चर तयार करतात. आणि आपण म्हणजे एक आमचा आलोरगामध्ये सीन आहे ज्याच्यामध्ये मी आवाज देतोय गावकऱ्यांना, तर दुसऱ्या गावातून आवाज आला रिटर्न. तर तिथे एक प्रतीक नावाचा आमचा मित्र आहे. आता आम्ही एकत्रच असतो. भारतभर 4 वर्ष फिरत होता सायकलवरून लोककलांचा अभ्यास करत व्हिज्युअल आर्टच्या संदर्भात. आणि तो फिरत असताना तो रॅन्डम त्यानं ते बघितलं की आसाममध्ये कोल्हापुरातली कोण मुलं आली, कोण आहेत, मराठी कुठली तरी टीम आहे. तर मग त्यांनी नंबर मिळवला आणि कल्पेशला फोन केला की मी येतोय. तर आम्हाला पहिला झालं की असं कोण कसं आहे तू येशील, आणि म्हणजे तिथे ना राहण्याची सिस्टीम सोय केलेली आहे. तर आता काय करायचं, ह्याला कसं इथे आपण काय करायचं. कारण की ते स्वतःच्या हाताने घरं बनवतात झाडांच्या सालीपासून. हो. तर मग असं झालं, मग म्हणलं की आमचा मेकअप मॅन येतोय असं त्यांना सांगितलं की तो खूप दुरून येतोय, प्लीज आम्हाला एकासाठी हे करायला लागेल. आणि मग ते तो खूप आला. कॉपरेटिव्ह होते. आणि मग तिथे त्यानं त्याच्या जर्नीविषयी सांगितलं, आम्ही आमच्या जर्नीविषयी सांगितलं. आणि तिथे खरं तर म्हणजे अर्थियन आर्ट फाउंडेशनची सुरुवात खूप आधी झाली, आम्ही खूप नंतर इन झालो ह्या सगळ्या गोष्टी. तर तो असेल, राहुल असेल, मावशी, लॉकडाऊनच्या काळामध्ये हे सगळं तयार झालं की अशी एक जागा असावी जिथे वेगवेगळ्या कला प्रकारांवर काम करणाऱ्या आर्टिस्टनी एकत्रितपणे काम करावं. जसं नाटक सुद्धा असेल की नाटक ही काही फक्त ऍक्टिंग करतो आणि संपतं असं नाहीये. ती खूप वेगवेगळे, त्याच्यामध्ये म्युझिक आहे, त्याच्यामध्ये डान्स आहे, त्याच्यामध्ये चित्र आहे, सगळंच आहे. तर अशा प्रत्येक कला जर का एकमेकांसोबत काम करायला लागल्या तर काय पद्धतीने होईल, अशा स्वरूपाची जागा असावी आणि लोककलांचा अभ्यास व्हावा या पद्धतीने एक जागा तयार करावी. म्हणून ती जागा तयार होती आता पळूमध्ये, कल्याण नगर या पट्ट्यावर, मुरबाड जिल्ह्यातल्या पळू गावामध्ये ही जागा तयार होतीये. आम्ही जी मंडळी तिथे राहणार आहोत ते सगळे मातीची घरं बांधणार, तिथे राहणार होत आणि तिथे राहून काम करायचंय असं ठरवलंय. वा वा, क्या बात. गाव छोडब नाही, नाटक छोडब नाही, बस हा शेवटचा प्रश्न, तेवढ्याबद्दल सांग. गाणं आहे एक. गाव छोडब नाही, जंगल छोडब नाही, माय माटी छोडब नाही, लढाई छोडब नाही, असं गाणं आहे. आपल्याला असं होतं ना की मला आता नाही काम करायचं, काय कोणी बोलत नाही, कोणी विचारत नाही, पैसे खूप नाही मिळत आहेत किंवा रिस्पेक्ट, आर्टिस्टला रिस्पेक्ट मिळणं कसं मिळणार. तू नाटक करतो, घरातले काय म्हणतात, हा काय नाटक करतो, एक नाही पण गुजारासाठी नाटक. असे खूप प्रश्न आम्हाला विचारतात. आम्ही म्हणलं नाटक करतो की विचारतात, हा पण मग पैशासाठी काय नाटक करतो. मग आम्ही विचारतो, मग तुम्ही आनंदासाठी काही करता की नाही, का तुम्ही फक्त काम करता. राग पण येतो ना, कारण की सातत्याने हेच प्रश्न विचारले जातात की आर्टिस्ट आहेस पण मग पैशासाठी काय. मग आता आईला माझ्या शब्द कळालाय की अरे हा संस्थापक आहे. तर आई ऍक्टर नाही सांगत, काय नाही, त्याची कंपनी आहे मोठी आणि तो संस्थापक.
काहीतरी तिला मिळालं की ज्याने तिला आनंद मिळेल. मी काही ते फोडत नाही, तू म्हण बाबा काय म्हणायचं असेल ते म्हण. तर नाटक ह्या गोष्टीला घेऊन ज्या पद्धतीने आपल्याकडे पाहिलं जातं ते आम्हाला दोघांना असेल, आमच्या अख्ख्या टीमला असेल, फोडायचं नाहीये, पण ते पुन्हा चांगल्या पद्धतीने लोकांसमोर आणायचंय की नाटक करतो म्हणजे फक्त आनंद मनोरंजन हा गोष्टी आहेतच, पण त्याच्यातून इन्कम जनरेट करणं, त्यासोबत आत्ता आमचं तुझी अवकात काय नावाचं नाटक सुरू आहे, हो. ज्याच्यामध्ये आम्ही 16 जण काम करतो, म्हणजे 5 ऍक्टर आणि बाकीचे, तर सगळ्यांना पैसे मिळतात. आणि प्रायोगिक व्यावसायिक ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या. पण आता आम्ही जे काही नाटक करू बघतोय, तर ह्या प्रत्येकाला पैसे मिळायचे असतील तर काय करायला पाहिजे, त्यासाठी आम्ही दोघं जण काम करतो की फक्त नाटक नाही तर मग कार्यशाळा कशा पद्धतीने घेता येतील, कंपनीज असतील, CSR ऍक्टिव्हिटीज असतील, तर नाटक अजून वेगवेगळ्या पद्धतीने कुठे पोहोचू शकेल. त्यामुळे ते सोडायचं तर नाहीये, ते आपल्यासोबत दुसरं काहीच येत नाही मला. अगदी क्या बात आहे. नाटक म्हटलं, कला म्हटली की प्रसिद्धी येते, झगमगाट येते. आणि अनेक जण प्रसिद्धी आणि झगमगाटासाठीच कलेकडे जातात. या सहजच भुरळ घालणाऱ्या गोष्टींच्या पासून स्वतःला दूर ठेवण्याची हिंमत ज्याच्याकडे असते तो खरा कलाकार. मला असं जाणवत होतं आम्हाला सगळ्यांनाच की कलेप्रती असलेली तुमची निष्ठा ही लहानपणापासून असणार, पण ती हळूहळू हळूहळू कशी उमलत गेली, कशी उत्क्रांत होत गेली, त्याच्यामध्ये समाजाच्या प्रती असलेलं प्रेम कसं मिसळलं आणि त्यातून येणारी प्रयोगशीलता हिची जोड चांगल्या अर्थाने व्यावसायिकतेशी तुम्ही कशी बांधता आहात, अशा तऱ्हेचा हा तुमचा प्रयोग पुढे असाच फुलत जाणार आहे. नाटक म्हणजे फक्त मनोरंजन नव्हे, तर नाटक म्हणजे ज्ञानरंजन, नाटक म्हणजे प्रशिक्षण, नाटक म्हणजे प्रबोधन. आणि मला असं जाणवलं की ज्याला आपण मराठीमध्ये लोकनाट्य असं म्हणतो, त्या लोकनाट्याची एक अतिशय विस्तृत, व्यापक अशी व्याख्या तुम्ही आज महाराष्ट्रात तयार करत आहात. तेव्हा आमच्या सगळ्यांच्या वतीनं एकच सांगणं आहे, सिरियल करू नका, हा परत या.